ॲस्थेटिक कन्सिडरेशन, एक्सिजन आणि ग्राफ्टिंग. तर यांना 48 तासानंतर म्हणजे रिससिटेशननंतर स्टॅबिलाईज केल्यानंतर ग्राफ्टिंगला घेतात. तर मेनली बाबा त्याचं रिससिटेशन झालं की नाही, स्टॅबिलाईज झालं की नाही ते बघायचं आहे. तर मग पूर्ण हिस्ट्री, एक्झामिनेशन, पॉसिबिलिटी ऑफ इनहेलेशन, कारण की इनहेलेशन आपल्याला माहिती आहे की हे जेही काही इडेमा आहे तो रिससिटेशननंतर इडेमा डेव्हलप व्हायला पण सिस्टमिक त्याचे इफेक्ट्स आणि रिससिटेशन ते 1 ते 2 दिवसात इडेमा तो फुल ब्लोन बाहेर येतो. तर 2 दिवसात तो ठीकठाक स्टॅबिलाईज झालेला असतो. तर त्याच्यामुळे ते सर्व बघायचं आहे. एज बघायचं आहे, <1 आणि एक्स्ट्रीम टॉलरेट नाही करत. सरफेस एरियानुसार तुमचं रिससिटेशन होईल, त्याच्यानुसार तुम्हाला इंजुरीचं पण एक्सटेंड करून देईल. इनहेलेशनची आयडिया येईल. तर तुम्हाला मास्क, माउथ ओपनिंग, मोबिलिटी, आय व्ही ॲक्सेस बघायला लागेल. नंतर हे ग्राफ्टिंग ते मध्ये एक्साईज करतात आणि ग्राफ्ट करतात, त्याच्यामुळे 200 to 300 ml% बॉडी सरफेस एरिया इतका हे होतो. तर दिस इज क्वाईट ह्यूज अमाऊंट. समजा 10% असेल तर हा 2 लिटर to 3 लिटर झाला. दिस इज टू मच, कारण की तो ग्राफ्ट जिथून काढणार तिथेही ब्लीड होणार आणि जिथे पेस्ट करायचं आय थिंक तिथे पण ते रॉ करत असतील. तर COHBच्या लेवल तुम्हाला पल्स ऑक्सिजन नाही कळणार, गॅस ॲनालिसिस करावं लागेल. CXRवर लंगचं स्टेटस कळेल. तर युजली हायपरकॅटाबॉलिक स्टेज असते, तर हे न्यूट्रिशनली डेफिशियंट असतात, म्हणून प्रोलॉंग पिरियड ऑफ फास्टिंग नाही करायचं. तसे IV फ्लुईडवर असतील हे, आणि त्यांनी सांगितलं आहे अर्ली गॅस्ट्रिक डिकम्प्रेशन आणि अर्ली एंट्रल फीडिंग करायचं आहे. तर आय थिंक मिनिमल फीडिंग आणि क्लिअर ज्युसेस जे काही आहे मिनिमल ते देऊ शकतो आपण 2 hours. ॲनाल्जेसिक्स द्यायचे. ॲनाल्जेसिक्स कॅन बी कंटिन्यूड. पोझिशनिंग बघायची आहे, कारण की हे कुठून ग्राफ्ट करणार आहे, कुठे चिपकवणार आहे ते महत्त्वाचं आहे. नंतर इलेक्ट्रोड्स त्या स्किनच्या इफ्युजनवर ते काम करणार नाहीत, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला स्टेपल किंवा सबक्यूट निडल टाकून त्याला अटॅच करावं लागेल, क्रोकोडाईल हुक. इन्व्हेजिंग मॉनिटरिंग, पल्स ऑक्स डिपेंडिंग ऑन नीड. पल्स ऑक्स तिथे काम नाही केलं तर मग इयर, नोज, टंग, कारण की तिथे फ्लो पण चेंज आहे, वॅसोकन्स्ट्रिक्टेड पण आहे. ॲक्च्युली त्या एरियात वॅसोकन्स्ट्रिक्शन फेल होतं बर्न्सच्या, त्याच्यामुळे हीट लॉस होतो आणि फ्लुईड लॉस होतो. पण ठीक आहे, त्याच्या अराउंड जे काही समजण्याचा भाग आहे. नंतर COHBसाठी तुम्हाला गॅस ॲनालिसिस करावं लागेल आणि डेड स्पेस व्हेंटिलेशन पण होईल इनहेलेशनल इंजुरीमुळे. तर EtCO2 विल नॉट रिफ्लेक्ट PaCO2. आणि रेस्पायरेटरी डिसीजमध्ये पण आपण बघितलं लॅब सर्जरीमध्ये की EtCO2 इज नॉट इंडिकेटिव्ह ऑफ PaCO2. तुम्हाला ABG करावं लागेल, तर ABGमध्ये COHB आणि PaCO2 कळेल. टेम्परेचर मॉनिटरिंग मस्ट आहे, कारण की ह्यांच्यामध्ये ऑलरेडी टेम्परेचर रेग्युलेशन हल्लेलं असतं. इंजर्ड वेसल्स वॅसोकन्स्ट्रिक्ट होत नाही, तिथनं प्रोटीन लॉस होतो, फ्लुईड लॉस होतो, हीटचा लॉस होतो, आणि तेच कॅन नॉट कन्स्ट्रिक्ट टू प्रिव्हेंट हीट. ॲम्बियंट टेम्परेचर नॉर्मल आपलं 24 असतं रूम एअर, OTमध्ये तर 20पर्यंत जातात, ते त्याच्या खाली पण घेऊन जातात. तर इथे वाढवायचं आहे 28 to 32. सर्व इरिगेशन फ्लुईड आणि टॉपिकल फ्लुईड, IV फ्लुईड सर्व वॉर्म करायचं आहे. आणि नॉन ऑपरेटिव्ह एरिया पूर्णपणे कवर करायचा आहे. फोर्स्ड एअर वॉर्मिंग म्हणजे ॲक्टिव्ह वॉर्मिंग वापरायचं आहे. LMA टाकू शकतो जर पॉसिबल आहे तर, नाही तर मग अवेक फायबर ऑप्टिक गोल्ड स्टँडर्ड आहे आपला. जर इन्फेक्शन झालेलं असेल नेकवर तर ट्रकिओस्टोमी नॉट आयडियल, कारण की इन्फेक्शनचा चान्स असतो. किटामिन छान आहे, हिमोडायनॅमिक्स पण मेंटेन ठेवतं, ॲनाल्जेसिया पण करतं. डिस्फोरिया होईल तर मिडास द्यायचं, आणि सिक्रेशन्स होईल त्याच्यामुळे त्याच्यासोबत ग्लायको द्यावं लागेल. डिस्फोरिया मिडास दिल्याने मग इमर्जन्स हॅल्युसिनेशन होणार नाही. अनस्टेबल असेल पेशंट तर इटो, स्टेबल असेल तर पेंटोन किंवा प्रोपोफॉल. सक्सिनिल कोलिन 24 तासाच्या आत, त्याच्यानंतर नाही द्यायचं. 24 तासाच्या नंतर बिलकुल चालत नाही. तर बर्न्समध्ये मसल्सचं काय रोल आहे, तर बर्न्समध्ये 1 वीकपासून चालू होतं ते मल्टिपल वीक्स, 8 वीक्सपर्यंत.
तर पोस्ट जंक्शनल किंवा ते प्रॉलिफरेट होतात. त्याच्यामुळे ह्यांचा मसल याच्याशी काही रोल नसतो. काय म्हणतात त्याला, कॉन्ट्रॅक्शन्स हे फक्त पोटॅशियम बाहेर एक्सक्रीट करतात. तर 1 वीक लागतो त्याला डेव्हलप व्हायला, पण तरी तो म्हणतो की 24 तासाच्या नंतर नका करू. तर बर्न्स झालं, कुठलीही मसल इंजुरी झाली, एक्सटेन्सिव्ह मसल डॅमेज असेल, तिथे पण हे एक्स्ट्रा जंक्शनल रिसेप्टर्स डेव्हलप होतील. कुठलीही मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, पिडियाट्रिकमध्ये युजली अनडायग्नोस्ड असते, मॅनिफेस्टेड नसते, त्याच्यामुळे पिडियाट्रिकमध्ये झालं, मसल डॅमेज झालं तर तिथे स्कोलिन वापरायला नाही पाहिजे. आपण आधी बघितलं की 5.5 + 0.5 चालून जातं, परंतु यांच्यामध्ये किती इन्क्रीज होणार आहे हायपरकलेमिया ते आपल्याला माहीत नाही. कलेमिया ॲक्च्युली यांच्यामध्ये युरिनमध्ये पोटॅशियमचा लॉस होतो, परंतु टिश्यू डॅमेजमुळे हायपरकलेमिया होतो, नेक्रॉसिसमुळे, रॅप्डोमायलिसिसमुळे आणि ॲक्यूट फेजमध्ये. आणि या फेजमध्ये बिकॉज ऑफ जंक्शनल रिसेप्टर्स वाढले. तर मोस्ट डेंजरस पिरियड तो म्हणतो 4 days to 10 week, म्हणजे 2.5 महिना. आणि न्यूरोमस्क्युलर NDMRसाठी तो म्हणतो 1 week to 8 week. NDMRमध्ये प्रॉब्लेम काही नाही आहे, फक्त तो रेझिस्टंट राहील, कारण की ॲस्टाईलकोलिन रिसेप्टर्सची संख्या वाढेल. 30% जास्त बर्न असेल तर ॲस्टाईलकोलिनचे रिसेप्टर्स वाढतील, आणि हे कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट आहेत, तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढल्यामुळे रेझिस्टंट होतील. लार्जर डोस लागेल आणि तो शॉर्टर ड्युरेशनवर काम करेल, मॉनिटरिंग करावं लागेल. तर एवढाच तोटा आहे. पण याच्यामध्ये त्यांनी बॉडी सरफेस एरिया डिफाईन नाही केला आहे की किती सरफेस एरियामध्ये बर्न असेल, किती तर प्रपोर्शनेटली किती मसल इंजुरी असेल, तसा नमूद नाही आहे. तर ते म्हणतात की 2 वर्षापर्यंत देऊ नका. 2 वर्ष खूप मोठा पिरियड झाला. ॲक्च्युली 1 वर्ष लागतो त्या पेशंटची हायपरकॅटाबॉलिक स्टेज नॉर्मल व्हायला. त्याचं टेम्परेचर हललेलं असतं, त्याचं मेटाबॉलिझम हललेलं म्हणजे हायर साईडला असतं. 1 वर्ष वाचलं आय थिंक प्रिव्हियस पेजेसवर मी. तर हा म्हणतो 2 वर्ष त्याला देऊ नका. तर हा प्रश्न विचारतात किती दिवस देता येत नाही. तर फर्स्ट 24 hour इज ओके, त्याच्यानंतर 2 वर्ष अवॉइड करा असं म्हणतो. मोस्ट डेंजरस इज 4 days to 10 week, म्हणजे 1 week to 10 week. ऑल्सो अवॉइडेड इन एक्सटेन्सिव्ह मसल डॅमेज. तर त्याने स्वतःच म्हटलं आहे की हाऊ लॉंग हायपरकॅलेमिक रिस्पॉन्स येईल हे अनक्लिअर आहे, म्हणून 2 वर्षापर्यंत नका देऊ. आणि इथेही बघितलं आपण NDMRमध्ये फक्त एवढंच आहे की देऊ शकतो, फक्त रेझिस्टन्स आहे 30%पेक्षा जास्त बंद झाला तर. लॅरिंजियल मास्क देऊ शकतो, स्पॉन्टॅनियसवर पण ठेवू शकतो. रिपीटेड ॲनेस्थेटिक्स द्यावे लागतात, त्याच्यामुळे हॅलोथेन नको द्यायला. हॅलोथेन हेपॅटायटिससाठी मोस्ट प्रिडिस्पोजिंग फॅक्टर इज हॅलोथेन रिपीटेड एक्सपोजर लेस दॅन 6 week, म्हणजे 1.5 महिन्याच्या आत. तर यांना वारंवार ओपिऑइड्स मिळतात, त्याच्यामुळे यांना टॉलरन्स होतो, आणि टॉलरन्स झाल्यामुळे लार्ज डोस होतो. यांच्यामध्ये हायपर मेटाबॉलिक स्टेज आहे, त्याच्यामुळे CO2 प्रोडक्शन वाढलेलं असतं. हायपर एलिमेंटेशनवर पण असतील ते पॅरेंटल, त्याच्यामुळे पण CO2 वाढतो. तर O2 कन्झम्पशन या गोष्टींमुळे वाढणार आहे. ARDS असतील तर ते पीप डिपेंडंट आहे, ऑक्सिजनची डिमांड जास्त आहे, CO2 प्रोडक्शन त्यानुसार जास्त आहे. रिजनल ॲनेस्थेशिया प्लस मायनस आहे, कारण की एक्सटेन्सिव्ह एरिया असेल तर तेवढा एरिया कवर व्हायला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट आहे, जर तो एरिया बर्न आहे तर तो इन्फेक्शनचा चान्स राहील. एपिड्युरल लोकल ॲनेस्थेशिया तो म्हणतो कॉशियसली वापरा, कारण की इथे ब्लड लॉस भरपूर सारा होणार आहे. तर हायपोटेन्शन होईल, ब्लड लॉस झाल्यामुळे हायपोटेन्शन होईल, म्हणून एक्सटेन्सिव्ह एपिड्युरलमध्ये लोकल ॲनेस्थेशिया नका वापरू. एपिड्युरल ओपॉइड चालतील म्हणतो तो, गमतीची गोष्ट आहे. नंतर ट्युमेसंट ॲनेस्थेशिया म्हणतो येतो की ट्युमेसंट ॲनेस्थेशिया देऊ शकतो, ब्लड लॉस कमी होतो त्याच्याने, ॲड्रिनालिन टाकल्याने. आणि सबक्यूट तुमचं जे काही आहे कॉन्ट्रॅक्चर रिलीजसाठी ते ट्युमेसंट ॲनेस्थेशिया वापरतात. तर इतका हाय डोस देऊन पण ॲड्रिनालिनचा काही त्रास होत नाही, कारण की ॲफिनिटी कमी झालेली असते. आपण बघितलं कॅटेकोलामाइन्सची, आणि सेकंड मेसेंजरचं सिंथेसिस पण कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे मिनिमल चेंज इन BP आणि हार्ट रेट होतो एवढा ॲड्रिनालिन देऊन पण. तर तो काय म्हणतो की डायरेक्टली बँडेज सोक्ड इन 1/10,000 ते तुम्ही डायरेक्टली अप्लाय करा. नाही, सॉरी, टॉपिक चुकला माझा.
हे ट्युमेसनबद्दल नाही बोलत आहे, हा टॉपिकल इपिनेफ्रिनबद्दल बोलतो आहे. टॉपिकल एपिनेफ्रिनबद्दल बोलतो आहे. त्याच्यामुळे लोकल व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं, परंतु सिस्टमिक काहीच इश्यू होत नाही. बँडेजेस सोक्ड इन 1 in 10,000. आणि ट्युमेसनडोर आपण नंतर येऊ, तो वेगळा भाग आहे. नंतर यांना लार्ज अमाऊंट ऑफ फ्लुईड लागतील, त्याच्यामुळे एडेमा होऊ शकतो, म्हणून एक्स्ट्युबेशन डिले करू शकता तुम्ही जर वाटलं तर, स्टील एडेमा सबसाइड्स. नंतर PCA पण देऊ शकता, एनसेड्स, पॅरासिटामॉल. एनसेड्स डिपेंडिंग ऑन रिनल लिव्हर डिस्फंक्शन, पेशंट कंट्रोल ॲनाल्जेसिया, मॉर्फिन देऊ शकता. स्कोलिंग बघून झालं, हे बघून झालं. तर ॲनास्थेशिया फॉर बर्न्स ड्रेसिंग. तर बर्न्स ड्रेसिंगसाठी तुम्ही IV ॲनास्थेशिया देणार आहे, पण हा वेल इक्विप्ड ऑपरेटिंग रूममध्येच द्यायचा, कारण की यांचा एअरवेचा इश्यू होऊ शकतो किंवा हिमोडायनॅमिकली अनस्टेबल होऊ शकतात. तर IV केट इज वन ऑप्शन, ओपिओइड इज सेकंड, मग थर्ड इपिड्रल किंवा पेरिफेरल म्हणजे रिजनल ऑप्शन. ओपिओइड्स नॉजिया वॉमिटिंग करतात आणि क्रोनिकली पण ओपिओइड्सवर असतील ते, तर पेशंट इज ऑन ओपिओइड इट इज टू बी कन्सिडर्ड ॲज फुल स्टमक. तर त्याच्यामुळे त्याला फास्टिंग प्रॉपर आहे की नाही बघा. पुढचं पॉईंट रिलीज ऑफ बर्न कॉन्ट्रॅक्चर आहे विथ GA विथ ट्युमेसंट लोकल किंवा विदाऊट GA. नेक्स्ट व्हिडिओत बघतो.